भाऊ 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 सगळ्यांचं एकच आहे भाऊ. कॉमेडीच्या दुनियात त्याचं हाय नाव. मुंबईचा राजा कोकण हाय गाव. कोकण हाय गाव भाई कोकण हाय गाव. कोकणची माणसं साधी भोळी आणि प्रणेतच्या मागे त्याची तोडी. गरबेत खेळूया फुगडी फुगडी लोकांची मारतो करून उघडी. काय करतेस गार्गी तू आयुष्यात? आता मी जॅपनीज लँग्वेज एक्सपर्ट आहे. आम्हाला शिकव ना काहीतरी. हॅलोला कोणी काय? हॅलो बोलायचं असेल सपोज. मला वाटलं हलवला कोणी. मराठी छान बोलास, मला तर आवडली. ठीक आहे, एखादी म्हण येते तुला मराठीची? अंडी वंडी शंडी. इफ यू नो की 90 फीट करून एक रोड हा, मला माहिती आहे. आहे ना. तो असा थांबलेला कुठेतरी आणि काहीतरी घेत होता. काय? कोणाशी तरी बोलत. 90 फीट रोडलाच. दिस इज सुकन्या कॉलिंग यू फ्रॉम. जेवलीस तू? तू जेवलास? तू कामाची काम ठेव ना तुझ्या. ए तुला शोधू आपण तुझ्यासाठी एखादा मुलगा. सिंगल मुलं कोण कोण आहेत हात दाखव मला. तू पण आहे सिंगल? अजून हात वर ठेवा कोण कोण सिंगल आहेत. ठीक आहे ठीक आहे. अरे भाई तू वापस आ गया. तुला काय प्रेमात वगैरे पडलंयस का तू माझ्या? तूच आहेस ना जो तू परत गिफ्ट घेऊन आलास माझ्यासाठी. आणि काय आहे ते? थांब 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 मला बसू दे तरी आधी. ठीक आहे आताच खोलूया. काय करायचं आहे? काय महाग आहे काय? गरीबाचा गिफ्ट राखी आणली आहे म्हणतं. ते काय? अरे आणि ही काय ती पिशवी दाखव आधी मला. पिशवी दाखव आधी. पिशवी बघा काय आहे. जेनी बुटीक. माझ्या शो मध्ये कोणी गुटखा खात आहे? अरे जाराची पिशवी तरी आणायची ॲटलिस्ट. ठीक आहे हे ठेव. हा हे काय? अरे तुला काय वाटलं माझा वाढदिवस आहे? लिहिले विथ बेस्ट विशेस टू दी बेस्ट कमेडियन इन वर्ल्ड RJ प्रणीत महाराष्ट्रीयन भाऊ. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. काय केलं मी तुझ्यासाठी असं? हां हां ठीक. अच्छा 1 मिलियनसाठी आणलं. ठीक आहे खोलू आता. आता दादा मी पकडू का शॉप फूट स्वतःचा का लावला त्याच्यात? आता हा फोटो मी माझ्या बेडरूम मध्ये लावेन. एक दिवस दिशा पटाणी आली माझ्या बेडरूम मध्ये. ती मध्ये बोला हा येड धावा कोण. छान छान एकदा टाळा वाजायची. ठेव भाऊ तिकडे ठेवून दे. छान छान. हे तू घेऊन जा. दुसरा आता कोणाचा वाढदिवस असेल ना हेच मानतात. चला छान ठीक आहे. सगळे कम्फर्टेबल आहेत बसले आहेत. तू भाऊ ऑफिसवरनं पळून आलायस? अच्छा तूच आहेस तो. ठीक आहे ठीक आहे छान. हे लोक 2 नवीन आले ना. ठीक आहे हां हां. काय झालं? का उशीर झाला तुम्हाला? ट्रेन काय पुढे आम्ही काय समजू? ट्रेन म्हणजे काय? मग ट्रेनमध्ये काम करता? मॅनेजर ट्रेनमध्ये का आलेला पण? अच्छा दोघे एकत्र काम करता तुम्ही? दोघे एकत्र काम करता. ठीक आहे चालेल. तुमच्याशी बोललं तर असं नको? कॅमेरामुळे भीती वाटते. ठीक आहे मग नाही बोलणार. अच्छा तू स्कार्फ वगैरे बांधून? नाही स्कार्फच आहे ना तो. काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. यांची एक फ्रेम बनव. तुला नाही आहे प्रॉब्लेम बोलण्याशी. ठीक आहे ठीक आहे. हां चला आपण शो सुरू करायच्या आधी मी काही रूल्स सांगतो तुम्हाला. कोण कोण आहे जे स्टँडअप पहिल्यांदा पाहत आहेत आयुष्यात? हा तसा क्राऊड वर्कचा शो आहे. ठीक आहे हां ठीक आहे छान छान. सगळे वर्जिन लोक आले छान. ठीक आहे. तू तर बनियानमध्ये आलायस. तू काय घातलंयस ते? काय घातलंस रे तू? स्वेटर घालून आला. त्याच्या वर आत घालायचं शर्ट. तू तसाच आलास. तुला कोणी थांबवलं नाही तर रस्त्यात? तुझे आई बाबा काय बोलले नाही? आई बाबा आहे म्हणजे काय? तुझा भाऊ बहीण कोणी आहे? तो पण असाच आहे. तू स्वेटरवर कसा आलास रे? नाही चालत आम्हाला.
ठीक आहे हां चला मी रूल सांगतो आधी तुम्हाला ठीक आहे. हा एक क्राऊडवर्कचा शो आहे ठीक आहे. तर सीन काय आहे, माझे व्हिडिओ जर तुम्ही नसतील पाहिले तर ज्यांना मी सांगतो की शोमध्ये ज्या गप्पा आपण मारू ना ते शूट करणार आहे आम्ही आणि यूट्यूबवर टाकू. तर तुमची आन्सर्स तुमचा चेहरा पूर्ण दिसणार आहे ठीक आहे. तर जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आत्ताच मला हात वर करून सांगा, मी तुमच्याशी नाही बोलणार. आणि जे बाकीचे लोक ज्यांनी इच्छा दाखवली त्यांच्यासाठी मी पैसे घेऊन आलो ठीक आहे. ठीक आहे इथे ठेवून देतो मी ठीक आहे. जेवढी चांगली उत्तरं तुम्ही द्याल प्रत्येक प्रश्नाला मी 500 रुपये तुम्हाला देईन ठीक आहे. अच्छा तू हे अरे तू तर फुल भाई खडक यार श्रीमंत आहेस तू एकदम. अरे तू परत आलास अरे खूप तू एकटा आलास कोणावर आलास एकटाच आलास आणि हे हेल्मेट तू ठेवलंयस तू एकटी आली आहेस. अच्छा तू एक सिंगल आहेस तू सिंगल आहेस. तिने हातात जोडले मला हा नको आहे मला. ठीक आहे चला शो सुरू करूया आपण. रेडी आहात सगळे तुम्ही ऐकायला येते सगळ्यांना ठीक आहे. तुम्हा दोघांची बोलूया चालेल तुम्हाला. मॅरिड कपल आहात ना तुम्ही. हां मग चालेल ना तुम्हाला. हां ठीक आहे हां हॅलो हाय काय नाव आहे तुझं. गार्गी. गार्गी काय अर्थ असतो हिचा. म्हणजे एकदम पूर्वीच्या काळात एकदम संस्कृत पंडित होती, खूप हुशार. संस्कृत काय. संस्कृत पंडित होती म्हणजे खूप हुशार मुलींमध्ये गार्गी. अच्छा अच्छा आणि तू आहेस अशी हुशार वगैरे. हो आहे. 10वीत किती टक्के आलेले. 80. अरे नॉट बॅड. आणि 12वीत 12वीत पण 80च होते. अच्छा एकदम कसं. 80-85 मध्ये. अच्छा आणि आता काय करतेस गार्गी तू आयुष्यात. आता मी जॅपनीज लँग्वेज एक्सपर्ट आहे. हां आणि म्हणजे एका कंपनीमध्ये आहे. म्हणजे जपान सगळं बघते. आम्हाला शिकव ना काहीतरी. फायनान्स आणि सगळं. अच्छा सगळं बघतेस. आणि हा नवरा कुठे भेटला तुला. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. कोणत्या कॉलेजमध्ये होतात. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही एकत्र होतो. कोणत्या. नाव घेतलं तर चालेल. तुलाच विचार. नाही चालेल का मी विचार म्हणजे मला तर चालेल तुला चालेल का. तू माईक हलव नकोस. तू माईक नाही 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 चालणार. अच्छा अच्छा ठीक आहे. आणि याने तुला पाठवलं की तू त्याला पाठवलास. त्याने मला कसं पाठवलं आणि त्याने तुला. म्हणजे पटवलं म्हणजे आम्ही एकमेकांना म्हणजे असं फ्रेंड्स झालो आधी आणि नंतर मग डेट करायला लागलो. हां मग ते कसं झालं. हां कसं झालं म्हणजे बोलून आवडायला लागलं असं. पण बघ कॉम्पिटिशन खूप असतं मार्केटमध्ये. बरोबर बरोबर ना. मग हाच तुला का आवडला. त्याचा स्वभाव काय आहे त्या स्वभावात असं. चांगला आहे एकदम. किती वर्ष झाली लग्नात. आता लग्नाला 7 वर्ष झाली. 7 वर्षात काही बदल आयच्या दिसल्या तुला. हो आधी जेवढा वेळ द्यायचा आता तेवढा देत नाही कामामुळे पण देतो तरी पण. ए खोटं नको बोलूस. हो देतो पण हा म्हणजे आधी किती वेळ द्यायचा. म्हणजे आधी कॉलेजमध्ये असताना तर फुल आम्ही तू तर रिकाम टेकडेच ना तेव्हा. मग आता काय करेल जॉब वगैरे सोडून तेच करेल का जॅपनीज मध्ये. जॅपनीज मध्ये काहीतरी शिकव ना आम्हाला. म्हणजे शिव्या म्हणते. हां दामा हां म्हणजे आता हॅलोला कोणी काय? हॅलो बोलायचं असेल सपोज. काय बोलायचं. हॅलो. अच्छा हॅलो. मला वाटलं हलवला कोणी. म्हणलं पहिलेच 2 शब्द हलवला कोणी. हॅलोला कोणी असं होतं. हॅलो जर बोलायचं असेल हॅलो तर म्हणतात तू काहीतरी म्हणाली. हॅलो. हॅलोच म्हणाली. मला का असं ऐकू आलं. ते ज्याच्या मनात जे असतं ते. हां हां हॅलो म्हणायचं कोण निचिवा. काय कोण निचिवा. कोनिचिवा. तुम्ही काय असताय रे. हे तू बरोबर शिकवते ना. बरोबर आहे. तू कोणालाही जॅपनी विचार. बोलून आला. हा कोनिचिवा हे मान. ठीक आहे हा. आणि आय लव्ह यू ला काय म्हणतात. आई शितेरू. आईशी ते शिवा वाटतं ना. आई शिते. मराठीच आहे. जॅपनीज फुल मराठीच आहे कारण का आई म्हणजे लव्ह. सो जॅपनीज मध्ये wow. आईचा अर्थ आहे Love. लव्ह. आई शितेरू. आणि शीते. शिते. शीते भाताची. आई शीते उचल असं. हा ठीक आहे. मग तू याला जॅपनीज मध्ये आय लव्ह यू म्हणतेस की दोन्ही याच्यात. लास्ट टाइम तू याला आय लव्ह यू कधी म्हटलेलीस. आणि डेट नाईटला जायचंय तुला. असं काय बोलायची गरज नसते ना. एकदा बोलायची लग्न गरज असते पण हा पण ते काय भाऊ, मी तुला सांगितलं. आम्हाला मुलगी पण आहे. मग मुलगी आहे मग काय आता झालं. नाही असं संपलं नाही. प्रेम. गार्गी हेच आहे तुझं प्रेम. नाही आहे प्रेम. 80% अजूनही संपले इकडे तुझे. नाही. आहे. हा कधी बोललेला तुला लास्ट टाइम आय लव्ह यू. संडेला. काय हवं होतं त्याला. तो म्हणाला आई शीते.
का बोला आय लव्ह यू तुला? असंच. असंच बोलतो? हो ठीक मी पण आहे, ठीक बोलते. आहे. तू पण बोलतेस, ठीक आहे. सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली आहे ना तुझ्यासाठी 7 वर्षात? 7 वर्षात लग्नाला झाली ना, त्याच्या आधी पण? त्याच्या आधी 7 years. हां, मग या 14 वर्षात काय सर्वात रोमॅन्टिक गोष्ट त्याने केली तुझ्यासाठी? हे लास्ट प्रश्न नाही, हे तर रोमॅन्टिक नाही आहे यार. हां सांग. मुलगी झाली तेच रोमॅन्टिक. त्याला ठरक म्हणतात. नाही फरक नाही. अरे हा ठीक आहे, नवऱ्याची बाजू घेते ना. ठीक आहे, एकदा डाय जायच्यासाठी तुझ्याशी बोललं तर चालेल. त्याला दे. हां अच्छा, तू कोणती भाषा वगैरे शिकल्यास भाऊ? नाही, फक्त मराठी हिंदी. अच्छा अच्छा. आणि तू इकडचाच आहेस, मुंबईचा आहेस तू? मुंबई. अच्छा. आणि तू कसं पटवलेलं तिला? तिने तर सांगितलं नाही आम्हाला. असं काही नव्हतं रे, सिम्पल. आम्ही असं फ्रेंड झालो, नंतर आवडायला लागली. मी तिला सांगितलं, तिने पण रेसिप्रोकेट केलं. रेसिप्रोकेट? तुम्हाला 3-4 भाषा येत आहेत ना? तुला येते जॅपनीज भाषा येते तुला? एकदम बेसिक्स 5-6 शब्द जे जे तिने तिने सांगितले. शिकवले आहेत ते. अच्छा, तुला काय काय येतं सांग मला एखादा. आता आपण समोर जेव्हा भेटतो, कोणाला हॅलो बोलतो तर ते कोणीचिवा आहे. फोनवर जेव्हा बोलतो तेव्हा मुशी मुशी. आपण कसं हॅलो बोलतो, मुशी मुशी. श्रीदेवी आलं ना? नाही, मुशी कोणाचं तरी होतं ना कुठेतरी. हा, शिकून घ्या तुम्ही, ठीक आहे. फोनवर मुशी मुशी बोलायचं. हा, पण या जॅपनीज मुली भेटतील कुठे आम्हाला? ऑफिसमध्ये आहे थोडे. हा, हॉट आहेत, हॉट आहेत. ही अरे तुझ्यासाठी बोलतोय ए, मी. नाही, नाही, नाही. माझ्यासाठी नाही. म्हणून ती तुला आय लव्ह यू नाही बोला, कारण तो त्यांना मुशी मुशी करत, त्यांना आई शिते विते बोलत. तुला काय वाटतं, ही काही 7 वर्षात 14 वर्षात म्हणजे 7 वर्ष आधीची आणि लग्नानंतर 7 वर्षामध्ये हिच्यात काही बदल झालाय? नाही, आय थिंक सेम आहे. काही असं बदल नाही. खरं वाटतं तुला असं? हा. लग्नानंतर मुली थोड्या असतात ना की त्यांना असं वाटतं सगळ्या गोष्टी त्यांच्या हिशोबाने झाल्या पाहिजे, असं तुला वाटतं? हा, ते आहेच, युनिव्हर्सल आहे ते. हा. तुझी किती लग्न झाली? अरे अरे म्हणजे लोकांची कम्पेअर करून सांगतोय मी, यार, माझं नाही. अच्छा. आणि कुठे राहता तुम्ही? बोरिवली. अच्छा. आणि एक मुलगी आहे तुमची? एक मुलगी आहे, 5 वर्षाची. अच्छा. मग तुमच्यापैकी एक असतं ना, गुड कॉप बॅड कॉप खेळतात पेरेंट्स मोस्टली. कोण गुड कॉप आहे, कोण बॅड? मीच. तू गुड हा. कॉप. आणि ती बॅड कॉप. मारते पुरीला? मारते, ओरडते, सगळं करते. हा, हा. हा, एक कोणतरी राहत लागतं तसं नाही. असं नाही लागत. लागतं. आमची आई आम्हाला कधीच मारायची नाही. नाही, बाबा तोडवायचे. छान. एकदा टाळ आहे दोघांसाठी. काय वाटतं, यांना दिले पाहिजे पैसे? दोघांना? एकाला? एकाला कोणाला? हा, मुशी. नाही ना, दोघांना देऊन टाका यार, दोघे चांगले नवरा बायको. ठीक आहे. हा, हे काय तुम्ही दोघे डेट नाईटला जा आज, ठीक आहे. वडापाव खा आणि जाऊन. छान छान. ठीक आहे. अजून कोण आहे, कोणाला बोलायचं होतं? त्याला जायचं आहे. तो आहे ना. हां. हेलो. अरे भाई वो फ्रेम में नहीं आ रहा है. उभा राहू? नाही. 500 रुपयासाठी काय काय करतात लोक? पैसे खूप आहेत. राहू शकतो. पैसा आहेत तुझ्याकडे खूप? अच्छा, ठीक आहे. आपण जाणून घेऊया पैसे कुठून येत आहेत. अरे नको. नको काय? 2 नंबरचा धंदा आहे? नाही, असं काय नाही. मग कुठून येत आहेत पैसे? रोड कन्स्ट्रक्शन्स बिझनेस. मुंबईमध्ये रोड कन्स्ट्रक्शन करतो तू? येस. काय बाकी तुझ्या आयुष्यात कसं चाललंय सगळं? ठीक आहे, व्यवस्थित आहे. नवरा बरोबर. बायको वगैरे आहे तुझी? गर्लफ्रेंड आहे? अरे नाही, मी आता स्टडी करतोय. अरे काय स्टडी कर? तू छोटा आहेस? नाही, 24. 24? अच्छा, मग छोटाच आहेस तसा. काय स्टडी करतोस आणि तू? इंटिरियर डिझायनिंग. इंटिरियर डिझायनिंग. आणि रोडचा बिझनेस आहे बाबांचा. आणि हां, बिल्डर लाईनमध्ये पण पप्पांची ओळख आहे, तर मला एक्सपांड करायचं आहे. अच्छा, तुला एक्सपांड करायचं आहे. तू शार्क टँक इंडियामध्ये जाणार? नाही. कधी तुझी गर्लफ्रेंड वगैरे राहिली भाऊ? अच्छा, बाजूचा हसलाय. काय झालंय इकडे? सगळ्यांचाच प्रेमभंग झालेला दिसतोय मला. एकच मुलगा ज्याला मिळाली आहे. ठीक आहे. हां हां, होतं. हां. काय झालं आणि भाऊ मग? ब्रेकअप झाला. हां कळलं मला का झालं. आणि टाईम वगैरे नाही द्यायचो. तू का नाही टाइम द्यायचा? तुझं लग्न पण नव्हतं झालं. बिझनेस आहे ना डॅडींचा आणि स्टडी पण आहे. अरे पण आयुष्यात सगळ्या गोष्टी बाबा नाही देऊ शकत. खडीच टाकत राहशील का सगळीकडे? ठीक आहे. अरे हा सिमेंट बोलताय ते लोक. हा, काय झालं मग? तिला टाइम नाही द्यायचास? मग काय बोलली ती? नाही पाहिजे बोल. पण ते सिमेंट चुकलं. अरे नाही, ह्याचं RCCचं काम नाही आपलं, ह्याचं अरे
अरे ते जोक मारतंय, तुला काय कळत नाहीये का? आता मला कळलं ती का गेली. ती म्हणते की आज मी खूप भुकी आहे. हा, मी मॅकडॉनल्ड्स मधून मागवतो ना. हा, का झालं ब्रेकअप? म्हणजे तिने काय रिझन, तिने इनिशिएट केलं की तू स्वतः केलंस? तिने केलं. काय बोलली मग ती? एक्झॅक्टली काय बोलली तुला? ती माली खड्ड्यात जा, जे तुझ्या बाबांनी भरले नाही त्याच्यात जा. हा, काय बोललेली तुला? मराठी होती ती पण? नाही, अच्छा, मग काय बोललेली ती? ती म्हणतात मुशी मुशी. काय नाही, थोडं 2-3 महिन्यापासून थोडं म्हणजे फिरणं वगैरे चालू होतं. हां. म्हणजे मित्रांचे लग्न, नंतर काम वगैरे. गावी पण गेलेलो, 1 महिन्यासाठी गावी होतो. तर तिकडे थोडं टाइम नाही देऊ शकलो. तर कॉल वगैरे पण, मेसेजेस वगैरे नाही द्यायचे माझ्याकडून. हां तर तेच तिला ते हर्ट झालं. हां. हां, आणि मग ती बोलली की तू टाइम नाही देऊ शकत तर मग नको येऊ. मग तिने जो कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट केलं. मग तू अंडर द टेबल नाही. आणि हा मित्र तुझा बेस्ट फ्रेंड आहे? हो. आता बघ, जेव्हा तू ब्रेकअपचा जो टॉपिक आला, हा खूप हसलेला, ठीक आहे. हां. मोस्टली बेस्ट फ्रेंडचा ना काही ना काही सिक्रेट तुमच्याकडे असतं. याचं असं कोणतं सिक्रेट आहे तुझ्याकडे जे तुला वाटतं की तू कोणाला 500 देणार आहे ना? सांग, तू हसलेला तुझ्यावर. 5,000 ते मी सांगेन. 5,000 देऊ? आपण नेगोशिएट करूया, काय वाटतं तुम्हाला? किती दिले पाहिजे? 501 म्हण. अरे पंडित दिसतोय काय? दक्षिणा थोडी मागतोय एक मी. काम करूया, तू सिक्रेट सांग, त्याच्यावर आम्ही डिसाईड करू की त्याची कॉस्ट किती आहे. बरोबर आहे? बरोबर ना? पैसे तर खूप आहेत आपल्याकडे. हा, मित्र म्हणतोय मी 2,000 देतो. तू चुप बस, तू नको सांगूस त्याला काय. तू सांग मित्र, जे काय आहे ते सांग. तर खडी येतील एवढं सांग. हा सांग. जाऊ दे, कोणाचं तरी लग्न तुटेल. काय तूने एकदम क्लिफ हँगरवर सोडलं आता. आता त्याची होणारी बायको बघेल त्याकडे काय होतं सांग. तो तर खोटं नाही बोलणार आणि ती तुझ्याकडेच येईल. हे घ्या साहेब, 200 रुपये घ्या ना, अंडर द टेबल घ्या. ए, तू ऑफिस सोडून आलायस ना? तुझ्या सिमेंट टाकतील ना? हा, लेबरची कमी आहे माझ्याकडे. कडक हे देतील, त्याला पाहिजे. हा, छान. अरे हा, ठीक आहे यार, सगळे सिरियसली घेतात जोकला. म्हणतात नाही, माझा जॉब गेला नाही, मी आज सुट्टीवर आहे. ठीक आहे. काय त्याचं लग्न होणार आहे आता, गर्लफ्रेंड आहे त्याची, असा सीन आहे? नाही, तो पण सिंगलच आहे. मग कसं लग्न तुटेल त्याचं? नाही, कोणाचं दुसऱ्याचं तुटेल असं सांगतोय मी. मॅरिड वाईफवर सीन होता त्याचा. ए सांग ना. घे 5,000 घे. सांग. हा, कोण होती? सविता भाभी. सांग. नाही, नाव नाही सांगू शकत असं. हा, सांग. आडनाव सांग. मला नाव नाही लक्षात राहत, तरी पण मला ठीक आहे. एक मिनिट आधी आपण कन्सेंट घेऊ. तुला चालणार आहे? चालेल, ठीक आहे. हा, ऐका नीट ऐका, ठीक आहे. जेवढी स्टोरी चांगली तेवढे तुला पैसे आम्ही देऊ, ठीक आहे. हा, स्टोरी मीन्स आता काय सांगू की ह्याच्या ऑफिसमध्येच होती काम करणारी. अँड दोघं सोबत होते आणि तिला हा आवडलेला. तिने स्वतः अप्रोच केलेला ह्याला. आणि तिचा नवरा पण होता? हां, होता नाही, आहे. तुला वाईट या गोष्टीचं वाटतं की मी नवरा होता म्हटलं, आणि जो तुझा मित्र करत होता किती छान आहे मित्र. नाही, मी शिव्या घातलेल्या त्याला. हा, काय की मला पण दे. हे सगळी बिर्याणी एकटा खाशील? हा, मग ह्याचा सीन चालू झाला तिच्यावर. हा, मग हा तरी पण 6 महिनेच होता त्या ऑफिसमध्ये. असं हा शिफ्ट झाला आणि इथे अंधेरीला आला. हा, मग त्या लोकांचं कॉन्टॅक्ट तुटलं. हा, आय थिंक असं मला वाटतं की तिच्या नवऱ्याला कळालेलं. हा, नाही, असं आहे की थोडंसं काहीतरी काय डाऊट्स गेले होते. हां, डाऊट्स गेले असतील असं हा. काहीतरी. पण जर आपण ज्याच्यावर झालंय त्याच्याकडूनच हे ऐकलं. अरे नाही, नवऱ्याकडून नाही. त्याची पडली. नको नवऱ्याला नको. हा, तुला जेव्हा ह्याने सांगितलं, ह्याने तुला काय येऊन सांगितलं मित्रांनो? तू दारू प्यायलेला? दारू पितोस तू? दारू पितोस ना? अच्छा, हे बाबांना माहित नाहीये. अच्छा, ठीक आहे. ह्याने काय सांगितलं तुला? एक्झॅक्टली काय व्हर्जन सांगितलं? म्हणजे कशाबद्दल? असं मित्र येऊन सांगतात ना, भाऊ तुला एक गोष्ट सांगायची, हां. आणि मग स्टोरी सुरू करतात. एक आयटम आहे,
नाही तो बोललेला एक मुलगी आहे मुलगी. ती लाईक करते आम्ही बोलतो आम्ही एका बाजूला डेस्कवर बसतो वगैरे सांगितलेलं. काय झालं काय झालं हां हां ठीक आहे हां हां मग हां बाजूला बसतो बाजूला असते हां मग मग तेच त्या लोकांचं बोलणं वगैरे स्टार्ट झालं आणि तिला हा आवडायला लागलेला. स्टोरी मध्ये तू शिव्या कधी दिल्यास तू म्हणाला ना मी त्याला शिव्या दिल्या त्या कधी दिल्यास तू ते नंतर जेव्हा मला माहिती पडलं काय की ती मॅरिड आहे. तुला पण माहिती होतं का एक मिनिट आणि तो टाइम नाही द्यायचा आय लव्ह यू नाही म्हणायचा इंटरस्टेलर क्रिस्टोफर नोलान ऑफ अंधेरी हा मग तू त्याला शिव्या दिलास की हे तू चुकीचं करतोय असं हा अच्छा ठीक आहे मग आता काहीतरी एंड पॉईंट पाहिजे ना या स्टोरीचा की स्टोरीचा प्लॉट चांगला होता पण हा सर्व व्हॅल्यू म्हणजे 500 द्या ते तुला काही क्लोजर द्यायचा या स्टोरीचा असं काय नाहीये क्लोजर असं सच काय नाहीये म्हणजे ह्याला वाटलं की आमचं कॉन्टॅक्ट तुटलंय म्हणजे हा चुकी आहे एक ना अच्छा असं त्याला वाटलं पण आहे कॉन्टॅक्ट अजून कॉन्टॅक्ट आहे अजून सगळं contact. चालू आहे तुमचं तसंच नाही तसं काय नाहीये अच्छा ऑफिस लांब झालं ना आता अच्छा ओ त्यामुळे तुला गिल्ट वगैरे काही नाही झाली तुला वाटलं अरे यार मालाडवरनं अंधेरीला कोण जाईल अच्छा आता कोणी आहे तुझी आणि दुसरी नाही आता काकी कोणी नाही, आता कोणी नाही. म्हणतो खड्डे भरायला छान एकदा टाळ्या द्या दोघांसाठी हा ठीक आहे तर आपण एखाद्या सौज्वळ माणसाला विचारू या स्टोरीप्रमाणे नाही पैसे द्यायला लागतील ना त्याला नाहीच म्हणते नाही एक मिनिट काहीतरी दिली पाहिजे ना हे तू काय पितेस काय येते तुझ्याकडे अच्छा ठीक आहे कोणाला विचारू हां तुम्ही सांगा किती रुपये दिले पाहिजे काय वाटतं 250 मिनिट 0 नका म्हणा यार ठीक आहे 500 नाही मी एक काम करतो सर तुम्ही सांगा जे तुझ्या मागे जे बसलेत हां नाही हां सर तुम्हाला मजा येते तुम्हाला काय वाटतं तुला किती रुपये दिले पाहिजे 500 यार पोरं नाही ऐकत येतात सॉरी आम्ही खूप प्रयत्न केला तुला जास्त पैसे देण्याचा पण 551 काय आहे रे हे घे पास कर हां काय कोण काय म्हणाला काय कोणा तिला हां ॲक्च्युली दोघे आहे ना दोघांना पण 500 हां ठीक आहे हे पास काय अरे तुम्ही माझे पैसे का वाचवताय अरे मॅडम खूप पैसे आहेत तुम्हाला माहित नाही तू का ठेवतो चाल काम त्याने केलं आणि तू पैसे दे त्याला देऊन टाक हां देऊन टाका त्यांनाच द्या तुम्ही माझ्याकडे पैसे म्हणून तुम्हीच ठेवाल की मग त्याला तरी कशाला द्यायला पाहिजे ठीक आहे छान अजून कोण आहे एक मिनिट आता थोडं आता मजेदार आता मजा तर येतेच आहे ना कोणी अजून आहे तुमच्यापैकी ज्याने स्वतः चीट केलंय कुठे ए कोण तू केलंय चीट कोण एक मिनिट ज्याने केलंय आणि तू स्वतःहून केलंयस चीट केलंयस तू केवढूच आहेस रे हा उसको देखो बोल रहा मराठी येते तुला तू मराठी आहेस की नाही तुमच्या ग्रुपमध्ये सगळे नॉन महाराष्ट्रीयन आणि तुम्हाला सगळ्यांना बरं अच्छा तुम्ही महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांना तुम्ही शिकवली असं ठीक आहे तू पण चीट केलंयस अच्छा त्याने तुझ्यावरतीच केलंय ए तू तर मागच्या शो मध्ये तीच आहेस ना तू खूप हसत होतीस अच्छा ते गम तू दाबत होतीस ए चालेल तुम्हाला तर देतो माईक आणि द्या कडक बाक यार नवरा म्हणतोय 500 साठी माझी इज्जत काढायला चाल काय नाही सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट अच्छा ठीक आहे हाय काय नाव आहे तुझं मी विसरलो तुझं नाव भाग्यश्री हा भाग्यश्री ना हा मला असं का तू हे करून सांगतो भाग्यश्री अरे सगळेजण तुझं नाव मी काय तो पण विसरलेला सगळेजण माझ्या नावाचा अर्थच विचारत राहतात अच्छा नाही मी नाही विचारणार ठीक आहे हा का तू सांगशील स्टोरी की त्याला सांगायला लावूया मी सांगते हा ठीक आहे आमचं लग्न का झालं ते मी सांगते हा का छान मजा येते हा एकदा ना असंच कोविड होता कोविडच्या नंतर जस्ट थोडं हे झालं हा ए थांबा यार ऐकू द्या ना हा एकदा कोविड होता हा ठीक आहे हा म्हणजे जस्ट त्याच्या नंतरच ची गोष्ट आहे ह्याचा चुकून फोन मला लागला आणि मी फोन उचलला तर हा कोणाशी तरी फोनवर म्हणजे कुठल्या तरी एका मुलीशी बोलतोय
तू तो अपने बंदे के साथ तो घूमती थी, तेरा बंदा तो तुझको डंबल भी उठा के देता था, तू मेरे साथ कैसे आ गई? एक हा नवरा म्हणते काय की स्टोरी सांगते ही, मी सांगतो ना मी कसा हगलेलो. हा सॉरी सॉरी. ऍक्च्युली झालं कसं होतं हा. ना, माझा फोन खिशात होता, ठीक आहे, मी बाईक चालवत होतो आणि माझा फोन हिला कनेक्टेड होता, हे मला माहितीच नव्हतं. आणि जी ती होती ना ती माझ्या बाईकवर मागे बसली, ठीक आहे. अशी स्टोरी सांगायची ना. आणि मला काय आता ह्याने रस्त्याचा खड्डा टाकलेला, तर तू एकदा 2 खड्ड्यात गेलास. तर काही मग लोकांना तेव्हा कळलं हा जोक. मी तिच्याशी जे बोलत होतो हा ना, हा हा तू हा तर तिच्याबरोबर जेव्हा मी बसलेलो तिकडे, तेव्हा मी बाईकवर. बोलत होतो, एका स्पॉटला होतो आम्ही, हा. ठीक आहे. तर आम्ही दोघं असेच कॉन्व्हर्सेशन करत होतो एक. तर हे सगळं ही ऐकत होती आणि हे मला काहीच माहिती नव्हतं, हा ठीक आहे. आणि मे बी वाटतं थोड्या वेळाने हिने फोन कट केला आणि मला कॉन्स्टंट कॉलवर कॉल आले हिचे. हा. आणि माझी फाटून हातात, मला वाटलं आता हिने कुठेतरी बघितलंय मला. तुला वेगळी भीती वाटली. हा, मी इकडे तिकडे शोधतोय कारण एवढे फोन कधी येत नाही सहजासहजी असे. हा हा ठीक आहे, थांब, थांब, थांब. तर मग पुढे थांब जरा, आधीच किती मारलीस माझी तू, मला सांगू दे आता साहेबांना. हा हा ऑब्विसली हा घाबरणारच ना. अच्छा मग उचलला त्याने फोन. हा, ए, मी हा. एक उचलला कारण हा. नंतर मला वाटलं की एमर्जन्सी असेल म्हणून असेल कॉल. हा एमर्जन्सी तिचा तो होती. पहिलाच हा. फोनवर होता, तू आहेस कुठे. हा मला बोलते तू आहेस कुठे. काय 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 पहिला एकदम जोरात हॅलो, आणि नंतर मग मी बोलले कुठे आहेस तू, आत्ताच्या आत्ता सांग मला. मग मग बोलतो बागे तू कुठे आहेस, कुठे आहेस बागे. मला वाटलं हिने ऍक्च्युली बघितलं मला. तुला वाटलं धप्पा करेल मागून. मला असं वाटलं कारण ही येईल कुठून तरी, रेड होणार माझ्यावर. रेड रेड. हा मग मी हिला त्या पोरीला बोललो, म्हणजे एक काम कर, हे घे 20 रुपये, तू रिक्षाने जा इथून डायरेक्ट. एवढी गर्भ श्रीमंत मुलगी कुठून शोधलेलीस. काय तिने काय आणलं नव्हतं, माझ्याकडे कॅश होती पूर्ण, ती माझ्या त्याच्यावर आलेली. हा मग 20 रुपये दिले. त्यामुळे नंतर मी तिला बोललो तू रिक्षाने जा इथून, मला जर एमर्जन्सी आली आहे घरी, मला जावं लागेल कारण 2 नाव सांभाळायचे आपल्याला, त्याच्यात गेम होणार आहे. ऑरा फार्मिंग. हा झालं असं की आता बस्टेड तर झालेलोच, हा, busted, हा. रंगे हातो पकडला गेलाय, देर इज नो युटर्न. मग हिच्या घरच्यांना थोडं हिनी जरा ते खूप मोठा मॅटर झाला, मग हिच्या घरच्यांनी मला एक बाउन्सर टाकला की एकतर लग्न तरी करायचं आता, नाही तर मग विषय सोडून देतो. आता मी होतो 8 वर्ष एकत्र, आम्ही 7 वर्ष, ठीक आहे. आता मी बोललो नाही, 8 हा. 7 एवढा टाइम इन्व्हेस्ट केला आता त्याच्यामध्ये, तो तोडणं आता बरोबर नाही आहे. बोललो, करून टाकू आता, काय करणार आता, भोगू आपण. मर्द मर्द अपनी पसंदीदा औरत से ही मराता है. ठीक आहे, आनंदी आजा तुम्ही दोघे. ठीक आहे ठीक आहे, एकदा या दोघांसाठी टाळ्या वाजवा. नवऱ्याला तर पैसे नाही दिले पाहिजे. नाही हा 20 रिक्षाचे देतो तुला, आणि चांगला हेडफोन घे पुढच्या वेळी, जो ऑटो कनेक्ट नाही होणार. ठीक आहे, बायकोला किती दिले पाहिजे, किती 1000, किती 1000 वाटतं, 500. अरे हा ठीक, मी 1000 उचलतो म्हणे, 500 दे, 500 दे. ती परत माती घाल ती बाई. अरे का हा ठीक देऊ टाक 1000. हा ठीक आहे ठीक आहे, चला हा 1000 देऊ आपण बायकोला. ठीक आहे, पण त्या नवऱ्याला द्यायचे नाही ते. ठीक आहे हा ठीक आहे, एक मिनिट. हा कोण तिला, अच्छा तिला म्हणले, तिने घेतलेत तिचे. छान, एकदा टाळा जायच्या आधी. ठीक आहे, आज तिकडून त्याला पास करा माईक जो कोपऱ्यात आहे. बाई तू कोणत्या तरी शो मध्ये, अच्छा तू इथेच बसलेलास. अच्छा अच्छा तिकडे, आणि म्हणतोय त्याची तू घेतलेलीस ना चांगली, अशी मी सगळ्यांची घेतो, मला लक्षात राहतील का. हा अच्छा अच्छा तू तू आहेस, आणि बाजूची मुलगी कोण आहे आता, ऑफिस कलीग आहे. अच्छा ठीक आहे ठीक आहे, आधी ह्याच्याशी बोलू आपण, शुभमशी. हा शुभम, काय शुभम काय करतोस आयुष्यात. स्टडी. हा काय स्टडी म्हणजे काय. CFA चालू आहे. हा, तुझा गर्लफ्रेंड वगैरे आहे भाऊ. नाही. आणि तू काय बोलत असते त्यांच्याबद्दल, काहीतरी बोलत असते की त्यांनी चीट केलं वगैरे. त्यांनी सांगितलं चीट केलं म्हणून 2 वेळेस. कोणावर. ते नाही माहिती. तुम्ही लोक फ्रेंड्स आहात नक्की. तू आयुष्यात सर्वात घाणेरडी गोष्ट काय केलीस. तुम्ही थांबा, काय जन्माला आलोय. थांबा थांबा, हा शुभम तू सांग.
कॉलेजला असताना पप्पाने एक सजेशन दिलं होतं ते ऐकलं नव्हतं मी. मी माहितीये सर्वात घाणेरडी गोष्ट काय केली, माईक तुझ्याकडे दिला. एक काम कर, त्या मुलीला दे माईक. हा, ती मला थोडी मजेदार वाटते. तुला चालेल बोललं तर तुझ्याशी? तुला चालेल? मराठी आहेस तू? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे. काय नाव आहे तुझं? सुकन्या. सुकन्या. अरे काय हेवी नाव आहे. काय अर्थ असतो याचा? सुंदर मुलगी. नाही, लहानपणी नाही कळत ना. तो मागचा टॉर्च. सुकन्या, तू या बाजूच्या बरोबर काम करतेस? हो. अच्छा, आणि काय काय कंपनी आहे तुमची, काय प्रोफाईल आहे तुमची? आय एम वर्किंग ॲज अन HR इंटर्न. अरे सॉरी त्याला दे माईक परत. HR इंटर्न आहेस तू, त्यांच्यात पण खाली आहेस काय? म्हणजे तू रांगोळी घेऊन येते असं? काय काम असतं HR इंटर्नचं, सांग आम्हाला. आय एम इंटू रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट. मग कसं करता तुम्ही हे? वी रीच आउट टू कॅन्डिडेट्स आणि मग ते मराठी, हां. इंटरव्ह्यूसाठी येतात हां. आणि मी इंटरव्ह्यूज लाईन अप करते. तू इंटरव्ह्यू घेतेस म्हणजे टेलिफोनिक First round. टेलिफोनिक राऊंड तू घेतेस? ठीक आहे. आणि काय काय कॅन्डिडेट्स येतात तुझ्याकडे, म्हणजे क्वालिफिकेशन काय असतं त्यांचं? एक मिनिट. ग्रॅज्युएट कम्प्लीट आणि जी आमची कंपनी आहे ती एडटेक फर्म हां. आहे. तर आम्ही जे करिअर बायजूस सारखं आहे हे? हां. बायजूस आहे? नाही बायजूस सारखं आहे, त्याचा कॉम्पिटिटर आहे. हां, म्हणजे हे स्टार्टअप आहे. कळलं मला. हां, ते बायजूस पण स्टार्टअपच आहे. तुला कॉम्पिटिशन माहिती आहे तुमचं काय? हो. काय आहे? अपग्रॅड जारो एज्युकेशन. अच्छा, माहिती आहे तुला. ठीक आहे. मग तू एक काम कर, मी स्टुडंट आहे असं अज्युम कर आणि तू मला कॉल कर. स्टुडंट्सला विकता की त्यांच्या पेरेंट्सना विकता तुम्ही? स्टुडंट्सनाच विकता ना? ठीक आहे, मग मला कॉल कर तू. ठीक आहे. हां, मी थांबा. कॉलिंग नाही करत, हे लोक कॉलिंग करतात. मग तू तर म्हणाली टेलिफोनिक राऊंड तू घेतेस. मी इंटरव्ह्यू घेते जे करिअर काउन्सिलर. हां, मग तू माझा इंटरव्ह्यू घे. इंटरव्ह्यू तर घेऊ शकतेस ना? हां, ठीक आहे, कर. हां, काय आलं हे तुम्ही थांबा. हां. एम आय स्पीकिंग विथ प्रणीत. हां. दिस इज सुकन्या कॉलिंग यू फ्रॉम. ब्रँडचं नाव सांगितलं. लागले सुकन्या. हा तर खूप ब्रँड आहे ना. तुमच्याकडे बायजूसचा नंबर आहे का? बायजूसचा डाऊनफॉल चालू आहे. आणि तुमचा काय चालू आहे? ज्याच्यावर तू बसली आहेस तुझा डाऊनफॉल सुरू होणार आहे. हां, बोला सुकन्या, काय बोलतेस? कशी आहेस? तुम्ही ने इंडीडवर अप्लाय केला होता जॉबसाठी. येस इंडीड. सो कॅन यू हेल्प मी विथ युअर प्रोफाईल समरी? आधी तू मला हॅलो नाही बोललीस. म्हणतात मुशी. हा, बोल तू जॅपनीज मध्ये मला हॅलो बोल, तरच मी रिस्पॉन्स आहे. हा, मुशी. आई शिते. ठीक आहे. नाही. हा, सॉरी. हा, तुमची प्रोफाईल समरी. माझी प्रोफाईल? वर्क एक्सपिरियन्स 2 वर्षाचा आहे मला. कोणत्या फील्डमध्ये आणि डेझिग्नेशन? कोणाला? हा, तुला 500 नाही मिळणार. थांबा. हा, सेल्समध्ये आहे, सेल्स. आणि तुमची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय होती? रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय नाही, मी जायचो असेच आणि गाड्या विकायचो तिकडे. थांबशील का रे? कॅन्डिडेट्सला कसं रिच आउट करायचे? एक मिनिट, पण तू मला कॉल कशासाठी केलंय? तिथे जे तुम्ही सेल्स ॲज अ सेल्स पर्सन काम करत होते. नाही, पण मी तर स्टुडंट आहे ना. मी तुमचा इंटरव्ह्यू घेते. कशासाठी? मीच विसरलो का कॉल केलेला हिने. तू तर कशासाठी इंटरव्ह्यू घेत होतीस माझा? करिअर काउन्सिलर. अच्छा, मी करिअर काउन्सिलर. अच्छा, सॉरी. हां, मग ठीक आहे. हां, मग मी तर करिअर काउन्सिलर मग टीचर असलो पाहिजे ना, मी असं काहीतरी असलो पाहिजे ना. असं नाही आहे, तुम्हाला कोर्सेस विकायचे स्टुडंट्सला. मला विकायचे? हां. आणि अच्छा, तू मला रिक्रूट करणार आणि मग मी विकणार? येस. सुकन्या, खूप काम आहे. मी आताच रिझाईन करतोय. हां, नो प्रॉब्लेम. अच्छा. जेवलीस तू?
ए फोन चालू आहे तुला काय बोलते फोन कट केला. हां जेवलीचा रिप्लाय जेवलीच असतो काय जेवलास विचार. हां तू जेवलास? तू कामाची काम ठेव ना तुझ्या. छान छान. एक लास्ट प्रश्न तुला. ठीक आहे छान गेलंस तू. ठीक आहे किती जण आहेत त्यांच्यापैकी जे तुझ्यावर काम करतात ते ब्रँडचं नाव बीप करू आम्ही बाकी काही बीप नाही करताना. ठीक आहे. हां हे 4. कोण कोण आहेत हात वर करा जे 4 आहेत. हां हे सगळे. ठीक आहे सिंगल आहेस तू सुकन्या. हो. अच्छा आणि या चौघांपैकी जर एकावर डेटवर जायचं असेल तर कोणाला जाशील. सर्व माझे सर्वे नसतं आणि सर्व असतं. सर्व माझे भाऊ सारखे. सगळे रडते उगाच आणलं हिला. सगळे भावासारखे काय कोण. आणि हा जो बाजू आणि तो मागचा जो आहे तो नाही पायलटच्या बाजूचा तो त्याला ओळखतेस. नाही. अच्छा त्याला ओळखतच नाहीस तू. अच्छा यांच्यापैकी नाही सुकन्या लास्ट प्रश्न. ठीक आहे या चौघांपैकी तुम्ही चौघे सिंगल आहात. कोण कोण सिंगल आहेत तुमच्यापैकी. तू आहेस. ठीक आहे या तिघांपैकी तुला काय वाटतं सर्वात चांगला भाऊ कोण बनेल. भाऊ. हां भाऊ शुभम. कोण. शुभम. अच्छा शुभम अरे कशाला रडतोय शुभम. शुभम यार ठीक आहे शुभम ठीक आहे. 1 ते 10 बोल सगळे अश्रू जातील तुझे. ठीक आहे आपण एक काम करूया. ठीक आहे नाही टिश्यू नाही हे घे ही एक राखी. ही तू शुभमला बांधून टाक. काय वाटतं शुभम बघतोय बोलतोय फालतूगिरी नाही पाहिजे मला. ठीक आहे काय वाटतं सुकन्या कशी आयडिया वाटते ही. हां आत्ता नाही काय कोणाला वाटतं की बांधली पाहिजे. कोणाला वाटतं नाही बांधली पाहिजे. या सगळ्यांना कोणत्या तरी मुलीने राखी बांधली आहे कधीतरी असंच वाटतंय ना. ठीक आहे नको बांधूया. ठीक आहे एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. काय वाटतं हिला किती रुपये दिले पाहिजे आपण. 1000. कोण बोललाय 1000. तिचेच मित्र बोलतात का. 500 8 म्हणतात. ठीक आहे द्यायचं एकदा टाळ्या वाजवा तिच्यासाठी. प्रणित हां कोणाकडे रॅप लिहिलंय. कोणी रॅप लिहिलं तू. हां ऐकवायचं तुला. हां ठीक आहे. हां माझा काय रोल आहे. फोन काढू शकतो का. माझ्यासाठी रॅप लिहिलेस तू खरं. कुठे ऑफिसवाले म्हणतात वॉशरूम मध्ये प्रणित का आवाज येतो. ये स्टेजवर हां ये. फोटो घ्यायला तयार आहे. हा फोटो घेऊन जा आणि हा तू वॉशरूम मध्ये लाव. हां छान. मी आहे ना तुझा डायहार्ड फॅन आहे म्हणजे तुझे प्रत्येक व्हिडिओ बघतो तर आहे ना माझ्याकडे बघ ना. आमच्या त्यांना कशाला सांगतोय. कॅमेरा आहे ना कॅमेरा सगळीकडे आहे ते येशीलच तू आमच्या आहे ना म्हणजे मॅनेजमेंट फेस्टमध्ये येणार होता बट आमचा फेस्टच कॅन्सल झाला. ओ वाव. कोणतं होतं पनवती कॉलेज. अच्छा नाव नाही घेऊ शकत. ठीक आहे माईक जवळ ठेव फक्त. हो मी रॅप बोलतो पण तुला आवडणार नाही तर सॉरी त्यासाठी ॲडव्हान्स. अरे यार मला नाहीच आवडणार. हा मराठी मला ॲक्च्युली रॅप नाही मला रोल आवडतो. का घाणेरडा जोक होता. नाही ठीक आहे कर बघ मराठीमध्ये रॅप कारण मराठी. बुल इज अन इंटॅक्ट. ओ ठीक आहे. भाऊ सगळ्यांचं एकच आहे भाऊ कॉमेडीच्या दुनियात त्याचं हाय नाव. मुंबईचा राजा कोकण हाय गाव भाई कोकण हाय गाव. कोकणची माणसं साधी भोडी आणि प्रणितच्या मागे त्याची तोडी. गरबेत खेळूया फुगडी लोकांची मारतो करून उघडी. पुढे आहे अजून थांबा. शो मध्ये आले नारी जीन्स पॅन्ट पेक्षा सारी भारी. प्रणित आपला मारी कंठ्यात त्याचे भारी. हृदयाने साफ पण कलरने हाय ब्लॅक. स्किल्स आहेत अंबारे. हृदयाने साफ पण कलर आहे ब्लॅक. स्किल्स आहेत म्हणून कमवतो हा लॅक. मेहनत आहे म्हणून लागला हाय जॅक.
हेटर्सनी केलंय तुझ्यावर अटॅक. वाईट दिवस होते म्हणून स्टील बाउन्स बॅक. सगळ्यात भारी प्रणितचं कमबॅक. एक नंबर ठीक आहे. बघा याला पैसे तर आपण नाही देऊ शकणार कारण आर्टची आपण काय म्हणताय पप्पी दे मग काही बोलतात रे लोक. तुला दाखवतो अजून काय काय ब्लॅक. तो म्हणतो दादा मला पण दाखवा ना. ठीक आहे आपण याला काय देऊया. ठीक आहे हा ही कॅप आहे माझ्याकडे. ठीक आहे ही कॅप देऊ याला. ही कूल कॅप आहे. ही अशी तू घाल. अर्बन मंकीची कॅप आहे ही मस्त. हे चिल जे लिहिलं ना पुढे होते. ठीक आहे चिल आहे ना हा मुलगा एकदम असं वाटतं ना. ठीक आहे थोडा थर्ड अंपायर वाटतोय पण छान आहे एकदा टाळ्या होत्या त्याच्यासाठी पुन्हा एकदा. बिचारा एकदम मॉडेस्ट कार्ड खेळला. तो म्हणाला तुम्हाला आवडणार नाही. मग त्याला माहिती की चांगलं करेल. मुलं असंच करतात ना सेक्समध्ये. अरे मी पहिल्यांदा करतोय. हा 4 मिनिटं कसं केलं याने. ठीक आहे छान कोण आहे अजून. हा कोण होतं ज्यांनी हात वर केलेले त्यांना बोलायचं होतं. हा तो छोटासा वाटतो एकदम. तुझ्या ते बाजूचीला प्रॉब्लेम आहे ना. एक कोण आहे. हा हिच्याशी बोलूया आपण. हां काय तुम्हाला बोलायचं नाही. ठीक आहे तुला बोलायचं आहे. ठीक आहे हिच्याशी काय बॅगमध्ये काय घेऊन आलीस एवढं. ऑफिसमधून आली. हेला दे भाऊ. छान हे काय आहे तुझ्याकडे कॉन्टेंट आहे आमच्याकडे देणार का. तू पण याच्यावर आहेस. तुझी बॅग आपण चेक करूया त्यात काय आहे का. मजा येणार आहे वाटते. काय रांगोळीचे डब्बे सिक्रेट सँटा. हा तुला आयुष्यात HRच बनायचं होतं म्हणजे. हां तुझी अशी कधी स्वप्न मोठी नव्हती. नाही माझी होती. मी CS ची एंट्रन्स पण दिली होती. मी पास पण झाले बट HR मध्ये एकदा इंटर्नशिप केली सो मला इंटरेस्ट आला म्हणून मी केलं. HR मध्ये इंटर्नशिप आणि मग तुम्ही अशी कॉल करायची. नाही मी IT रिक्रुटर आहे. काय बोलू काय शुभम. अच्छा तुम्ही शुभमच्या मागेच लागले. ठीक आहे तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे ना. कधी होता तुझा बॉयफ्रेंड. हो. का झालं का ब्रेकअप झाला आणि का काही पर्सनल आहे. नाही असं काही हां सांग. ॲक्च्युली आम्ही दोघं पण तुझ्या शोला येणार होतो खूप आधी. याच्यासाठी पण मीच कारणीभूत आहे. मी आयुष्यात काय काय करतोय. फेस बंद. नाही. हां तर तो खूप थोडा टॉक्सिक टाइप्स होता. हा मग तो काय करायचा असं. तो बाईकवर बसायचा आणि माझा फोन डायरेक्ट तुला लागायचा आणि मग तू फोन करून काय रे कुठे मी असं झालेलं. अरे काय चाललंय सगळ्या मुली सेमच करतात काय. सगळी मुलं सेम करताय. ओ हा नाही बरोबर त्याची चूक होती की त्याने फोन सांभाळून ठेवला पाहिजे. नाही कॉल नाही केला त्याने. हा कसं करायचं. तो एका मुलीला घेऊन मी डोंबिवलीला राहायचे आधी. आता सांताक्रूजला शिफ्ट झाले. ठीक. सो डोंबिवलीला इफ यू नो की 90 फीट करून एक रोड. हा मला माहिती आहे ना. डोंबिवली कल्याण सगळे. करेक्ट ठाकुर्ली. हा तो ठाकुर्लीलाच आहे. अच्छा हा ठीक. हा तर मग तो एका मुलीला घेऊन बाईकवर फिरत होता आणि मी इथे सांताक्रूजला होते मामाकडे माझा. तर त्याच्या एका मित्राने मला कॉल केला की तू कुठे आहेस. तर मी बोलली मी मामाकडे आहे. तर बोलतो तुला माहिती आहे तुझा बॉयफ्रेंड कुठे आहे. म्हटलं नाही मी कशाला कॉल करू त्याला. तर बोलतो की मी तुला एक व्हिडिओ पाठवतोय इन्स्टाला तू प्लीज चेक कर. मी बोलले की ठीक आहे करते. का हरामी मित्र होता यार. तो त्याचा आणि माझा कॉमन फ्रेंड होता. हा तर मग त्याने पाठवला आणि मग त्याच्यामध्ये मला असं दिसलं की तो तिच्या मांडीवर वगैरे हात ठेवून बसलाय असा गाडीवर असा मागे होऊन वगैरे. आम्हाला दाखव ना तो व्हिडिओ नसेल प्रोबॅबली फोटो असावा. आहे मे बी चेक नाही ठीक आहे आम्ही असे पर्सनल गोष्टी नाही दाखव ना थोडं दाखव मला. अच्छा पण तो तुझा मित्र जो होता त्याने त्याला पाहिलं आणि त्याने त्याचा व्हिडिओ वगैरे बनवला फोटो काढले त्याने. पण तो बाईक चालवत होता की बाईकवर बसला. नाही तो असा थांबलेला कुठेतरी आणि काहीतरी घेत होता. काय? कोणाशी तरी बोलत 90 फीट रोडलाच. अरे नाही तो काहीतरी घ्यायला थांबला होता. मला कळलंय आता. हा
तर मग तो असा थोडासा मागे होऊन बसला होता, तिच्या मांडीवर हात ठेवून. हा मग तुला त्याने फोटो पाठवले, मग तुला कळलं की हा चीट करतो. मग तू त्याला कन्फ्रंट केलंस? नाही, मी त्याला कॉल केला तेव्हाच्या तेव्हा की तू कुठे आहेस, पण मग त्याने सेम मी स्टोरी ऐकल्यासारखी वाटते अरे मी मला. केला कॉल. मग तुझी आई म्हणाली की ह्याच्याशी लग्न कर? नाही, नाही कारण माझी मम्मा पहिल्यापासूनच अपोज मध्ये होती. हा ठीक आहे. हा मग तू त्याला फोन केलास, मग काय बोलला तू? मग काय ना, मी विचारलं कुठे आहेस तू, तर मग मला बोलला की मी बाहेर आहे, तुला काय करायचं असं बोलला. असं बोलला? मी ओरडली, मी म्हटलं "मग तुला काय करायचंय म्हणजे मला कळलंय काहीतरी." बोलतो काय कळलंय, तर मी बोलली की सांग ना की कुठे तू आहेस ते काहीतरी सांग." घेतोयस. मग मी बोलली की ठीक आहे, म्हटलं तुला नाही सांगायचं ना, मी तुला फोटोज आणि व्हिडिओज पाठवते तुझेच. बोलतो कसले व्हिडिओज, काय नाही ती माझी फ्रेंड आहे. म्हटलं मग का खोटं बोलायचं. पण तू अशी कविता का बोलते? अरे यार, का खोटं बोलायचं? तो म्हणा माझी चुकी झाली. होता तो. हो, माझ्या शो मध्ये अशाच मुली येतात. मागच्या शो मध्ये एक आली ती बोलून गेली. आई तिच्या म्हणते छान चाललंय. शिवी बीप नाही गेलीस तरी चालेल. चालेल. अरे काय एवढा तू अजून मूव्ह ऑन नाही केलंस? ब्रेकअपला माझं 2 वर्ष झाली. अच्छा, मग तरी तुझ्या मनात अशी राग खंत आहे मला त्याचा, ऑफकोर्स. तो माझा मुलगा नाहीये तो. जे तुमच्या मुलाने केलं ना माझ्याबरोबर, कधीच विसरू शकणार नाही मी. अच्छा, पण मग या बॅगेत काय अशी तू पाहिजे ब्लू ड्रम वगैरे आहे आत? चेक करायचंय तुला. काय चेक करूया? तुझी कन्सेंट असेल तर करू. पण मुली फक्त एवढंच की माझा एक ऑफिसचा फोन आहे, त्यात तो नको घेऊस. नाही ऑफिसची प्रॉपर्टी आम्ही नाही घेणार. हा ठीक आहे. चढ आहे थोडं. मुलींच्या बॅगेत काहीच नसतं यार, हाच प्रॉब्लेम आहे. आता काय नाही मिळणार याचं, मला माहिती आहे ना. चल एक काम करूया, एक कोणी बोलण्यासाठी हात वर केला एकदा दाखवा मला. ठीक आहे, तू केलं ना भाऊ. तू एक गोष्ट गेस कर याच्यात जी मिळेल, आणि जर ती मिळाली तर मी 500 रुपये तुला देईन. ठीक आहे? हा काय आहे ती वस्तू? ए तू थांब ना. ते तर मला ऑफिसचा मोबाईल असणार आहे, मला माहिती आहे. हा तू बोल. हा कंगवा असेल. ठीक आहे. आणि कोण आहे? तू होतास भाऊ. हा तुला काही वेगळं गेस करायचं आहे? काय मेहंदीचा कोण? तुला तू काय वाटते मेहंदीचा कोण म्हणतोय? हा तू गेस कर. हा लिपस्टिक, रांगोळीचा डब्बा, काय सॅनिटरी नॅपकिन, सॅनिटरी सेमच झालं ना. ठीक आहे एवढे काफी झाले. ठीक आहे, चेक करू आपण. ठीक आहे. डब्बा कोण म्हणालेला? डब्बा नाहीये. पुढच्या ह्याच्यामध्ये का हवं? दे त्याला 500 दे तिला. मेथीच्या भाजीचा वास आला पूर्ण. हे घे, हा तिला दे 500 बरोबर आले. ठीक आहे. हा कोणी छत्री कोणी बोललं नव्हतं ना? तुम्ही भांडण करायला आले आता म्हणजे मी बोलले ना छत्री जेव्हा दे भाजी. ठीक आहे. बाकी काही आहे? तुला तुझे पैसे घालवायचे असतील तर पुढचा कप्पा उघड. 1 मिनिट बघ, जर मी नाही केलं हे तर तू घरी गेल्यावर बोलशील की हा पुरुष पण खोटारडा होता त्याच्यासारखा. तर माझे पैसे गेले तरी चालतील मला. सगळे पैसे जाताना दिसत. हे घे डायरेक्ट 10 रुपये घे. ठीक आहे. चष्मा आहे आणि एक केस पण आहे. हा हे शीक आहे, डोक्याचा आहे हा. ठीक आहे. पॉकेट परफ्यूम आहे. शॉर्ट. हा तू खूप वास येतो तुला. थांब. उलटा मारतोयस. मी स्वस्तातले नाही वापरत ना. ओ मी मारत नाही. शीक. अरे मारत नाही म्हणजे डिओ म्हणतोय मी. रोल ऑन लावतो मी आणि मला शी म्हणते. तो घेत होता तेव्हा. ठीक आहे. कोण होता? 500. हा त्याला पास करा. ठीक आहे. आणि काय लिपस्टिक कोण म्हणालेला? नाही हा म्हणालेला आधी. हा म्हणालेला. ठीक आहे. तर लिपस्टिक साठी तुला लावावी लागेल. ए नाही. अरे कोणत्या तरी पुरुषाच्या तोंडावर लागेल तुझी लिपस्टिक 2 वर्षानंतर. लावशील?
नाही 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 द्यायची माझी. कितीची आहे लिपस्टिक? मला नाही माहित, माझ्या फ्रेंडने गिफ्ट केली. फिमेल फ्रेंड. मग काय तिला विचार फोनवरून. अजून एक असेल ती लाव, चालेल. अच्छा. आणि तुम्हाला ऑर्डर काय देतेस का? म्हणजे दुसरी काढती लाव. हा आहे ठीक आहे. हा ही लावशील? ठीक आहे. अशी बोटाने लावा, डिरेक्टली लावू नको. बोटाने कोण लावतं लिपस्टिक? असं काढून बोटाने लाव. लावतात? हा, लावतात अरे लावतात. आम्हाला काय, आम्ही थोडी लिपस्टिक मग त्याला लावतो. लावायला सांग ना. हा ए बोटाने लाव, तुझं बोट आणि त्याचा ओठ. हे आरामखोर मंडळाचा 1000 दिला तर का? हा तुझा बोट आणि 2000 मध्ये चोट घेशील त्याचा काय? 2000 मध्ये चालेल. तो स्टोरीसाठी 5000 मागत होता, तू गेला 2000 मध्ये. काय आहे? 2? तो गुजराती लोक 2000 मध्ये करतात काय? अरे गुजराती येते त्यांना सांगतो. कडक कडक भाई, मजा आहे ना. लिपस्टिक कशी लावतात रे? ती संपत आली आहे जरा नीट कसं प्रेमाने. कशी फिरवायची हा, असते फिरव. ना? संपत आली आहे का? हो. अच्छा अच्छा. ही संपलेलीच आहे ही. नाही आहे अजून त्याच्यात. तू काय जिभेने लावतेस का? नाही. अरे एवढीची बाकी आहे ही. हे जॅपनीज हे काय वाटतं आहे? किती दिवस चालेल? आहे. हा 10 दिवस. आणि जर नवरा नसेल तर लवकर संपते ना नवरा असल्यावर. हा आजच संपवून टाक. आजच संपवून टाकू. संपव चालेल ना नक्की? मग बोटाने. हा लाव, लाव. पण त्यालाच गिफ्ट करून टाक. हे या बोटाने लाव. हा ए तू काही तुला काय किस करायचे का नंतर? तो म्हणतो की मी बघतो कसं करतोय. हा छान. नाही असं सुन नाही ती म्हणत नाही. ती काय म्हणते तिचं त्याला पण म्हणायची. तू कुठे ऐकला? सॉरी. हा ये वाला उंगली हाँ उससे लगाना, मजा आएगा भाई. हाँ अरे वो ये देखो ये उंगली नहीं समझ रहे क्या? हाँ लावा तो लाओ. लगा ना थोड़ा, अभी तो मूड बन रहा था, लगा ना थोड़ा. ये छान वाटतं. तू छान आहे का? खूप पैसे घालवले तुम्ही माझे. ठीक आहे, लिपस्टिक जप्त करण्यात येते. तुझ्या गर्लफ्रेंडला द्यायचे? खरं सांग. माझा बॉयफ्रेंड आहे. हो. एक फेकू नको. ठीक आहे. हां छान. कोण होतं? हा याला तर 500 दिलेच पाहिजे. ठीक आहे, याला 500 दे. तुला हा हिला तुला काय लावायचे? हा ठीक आहे, घे. हा हे घे. हे ठीक आहे. हां हिला काय वाटतं दिले पाहिजे? मजेदार तर होती ना यार. का नाही दिले पाहिजे ना. 1000 दिले पाहिजे. बायका ऐकतच. बायका म्हणतात नाही 500 हिला द्यायचे, फक्त 500, त्याच्यावर कोणी नाही. एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. ठीक आहे, एक लास्ट कोणाशी तरी आपण बोलू शकतो. कोणाकडे काही असा किस्सा आहे मजेदार? नाही आहे आपल्याकडे एक कोणाशी. हे तुझ्याशी मी बोललो ना तुझ्याशी नेक्स्ट शो मध्ये बोलतो. ठीक आहे, तुमच्याकडे काय आहे सर? या शोचा एक स्कॅम आहे तुमच्याकडे. तुमच्यावर झाला पैशाचा. हां तुम्हाला आणि तो स्कॅम होता. अच्छा ठीक आहे, द्या ना माहीत. अच्छा आणि त्याला व्ह्यूज पण आलेत. अच्छा काहीतरी. ठीक आहे भाई, आपण असं सीझन 2 म्हणून टाकू शकतो. ठीक आहे, की पॅरलल युनिव्हर्समध्ये काय झालंय. ठीक आहे. हां नमस्कार भाऊ. नमस्कार. हां काय बोलतोय तू? काय झालेलं? हा म्हणतो का आवाज काय कडक आहे रे? तुझा पण कडक झाला वाटतं. हां ओपन शौचालय तुझं हे होतं. हां तो माझा टीममेट होता. जे त्याने ते सांगितलेलं. आम्ही आधी 4 जण पुढे बसलेलो. हां आणि सेकंड टाइम तो एकटा आलेला. ते पोलिसांची स्टोरी. हां तो माझ्या बिअरमध्ये त्या लोकांनी वोडका मिक्स केला होता. खूप जास्त मला किक लागली होती. आणि आम्हाला ट्रिपल सीट जातो बाईकवर, आम्हाला पोलिसांच्या व्हॅनने अडवलं. हां त्यावेळेस मला माहीत नव्हतं की ॲक्च्युली पोलिसच आहेत करून, कारण का मी एवढी झाली होती मला.
हां तुला काय वाटलं कोण आहेत मग ते? माहीत नाही कोणीतरी अडवलं असं वाटलं होतं. हां 3 इडियटमध्ये कसे मागे तिघं बसले होते, आम्ही जात होतो. हां तर त्याने थोडंसं असं वेगळा बोलला की असं तसं. मी त्याच्या गाडीवरच मुतलो. ठीक आहे छान. आता मजा येते ना? थँक्यू. खोटं बोललेलास ना हे सगळं? नाही खोटं कशाला बोलणार. खरं सांग. बरोबर. हां मग आत्ता तू मस्त बनवलेलं पण त्यांनी स्टोरी जाग्याच्या जागी. खोटी होती ती. त्याचं नाव काय आहे? किरण. तू आहेस. तू खोटं बोलून गेला. हां त्याला फोन लाव ना एकदा. हा 2,500 दिले ना मी त्याला, 3,000 घेतो जाणून. व्हिडिओ कॉल पण मग ते आवाज पण आला पाहिजे ना. मीच बोलू. हा फेस टाईम. हा तुम्ही फोन घेऊनच या इकडे ना. त्याला फोन कर. हां हां हॅलो ऐक ना, मी काय बोलतोय, अरे ती आपली स्टोरी खरी होती ना? हां अरे प्रणीतच्या शोवर बोललेलं असती. अरे प्रणीतच विचारतो, इकडे बाजूलाच आहे. खोटं कोण बोलतंय? नाही ठीक आहे. नाही ऍक्च्युली काय झालं, याने आधीच रिव्हील करून टाकलं ना की प्रणीत समोर आहे, त्यामुळे त्याने सांगितलं नाही. ठीक आहे, कारण मला वाटतं 3 जण खोटं बोललेत. एक तो तुमचा मित्र, एक आणि एक तू. ठीक आहे, पण संधी गेली ना, आपण त्याला पकडलं असं. पण ठीक आहे, आता काय नाही करू शकत. तुमच्याकडे बाकी काय आहे तुम्हाला बोलायचं आहे की विचार चालेल. अच्छा, तुम्ही कोणावर आले? मी माझी कलीग आहे. अच्छा, आणि काय काम करता तुम्ही? मी रिअल एस्टेटमध्ये. अच्छा, तुमच्याशी बोललो आहे ना मी. अच्छा, तुम्ही तेच आता आठवलं मला. पण तेव्हा तर दुसरी मुलगी होती नाही, जिच्याशी तुम्ही लग्न करणार होते. माझं लग्न झालेलं ऑलरेडी. अच्छा, तो दुसरा माणूस होता का की तुम्हीच होतं ते? नाही मी नव्हतो. मी आधी फर्स्ट रोवर बसलेलो. तो हा सिगरेटवाला वेगळा ना. तुला सगळी माणसं लक्षात आहे माझ्या शो मधली. ठीक आहे, यांच्याशी काय बोलू आपण. ठीक आहे, एकदा मॅरिड आहात तुम्ही? मॅरिड आहे. किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 7 वर्ष. अरे सगळी मल्टीवर्स कनेक्ट होते वाटतं. तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात? मला इंग्लिश, हिंदी, मराठी. अच्छा, ठीक आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही लव्ह मॅरेज केली, अरेंज मॅरेज केली? लव्ह मॅरेज. अच्छा, तुम्हाला काय वाटतं की लग्न करणं चांगला निर्णय आहे की नाही? हां चांगलंच आहे. हे तुम्ही थांबा ना, तुम्ही नाही का म्हणताय? तुमचं लग्न झालंय, मग तू काय म्हणतेस? बाबांना बघून म्हणतेस का? ठीक आहे. हां भाऊ, हां काय वाटतं तुला? चांगलं आहे. किती स्टार देशील तू लग्नाला? 4 स्टार. आणि असं कधी होतं तुला की तू असं तर डॅशिंग दिसतोयस एकदम, ठीक आहे, की लग्नाच्या आधी ज्या मुली तुझ्या आयुष्यात होत्या, लग्न झाल्यानंतर असं होतं की बरेच पुरुष असं म्हणतात की लग्नानंतर उलट त्या मुली एकदम ऍक्टिव्ह होतात आणि त्या इंटरेस्ट घेतात. हां ते येतात परत कधी कधी. ए तुला आठवलं ना काहीतरी? मग तुझ्याकडे कोणती बाईक आहे? माझ्याकडे NS. हा, मग काय तेव्हा समज आला एखाद्या एक्सचा तुझ्या की मेसेज की कसा आहेस, ठीक आहे, कुठपर्यंत सगळं छान आहे तू सांग मला, ठीक आहे, की कसा आहेस म्हणजे नॉर्मल बोलू शकतो. हां, आणि जर ती म्हणाली की आज मला खूप लोनली वाटतंय, मग काय ते दाखवायची गोष्ट नसते ना. काय दाखवायची? की लोनली का वाटते वगैरे विचारून वगैरे नॉर्मल बोलू शकतो. हां, मग म्हणजे बायकोला सांगायचं नसतं ना की आम्ही बोलतो. 2,500 तुझे जाणार आहेत आता कुठेतरी. अच्छा, मग असं कधी झालं की तुझ्या बायकोने तुझ्यावर असं डाऊट केला की तुझा काय सीन आहे वगैरे? नाही असं म्हणजे बोलताना माहिती आहे की मी एक्स बरोबर बोललो वगैरे, बट एवढं काय नाही. प्रोफेशनल आहेस तू. आणि जर तू कधी तिला भेटलास तर तुझ्या बायकोला चालेल? मग भेटलो पण आहे, म्हणजे तिला बायकोलाच घेऊन जाऊन भेटवलंय. हां, तू प्लेयर आहेस मोठा भाऊ. नाही ठीक आहे. आता जी मुलं लग्न करणार आहेत त्यांना तुला काय मेसेज देण्याची इच्छा आहे? अरे टिकले तर पाहिजे सगळ्यांचं पहिला करण्यासाठी. वाव, इकडे तर जेवढं ऐकलं सगळ्यांचे तुटतच चालले. पर्सनल अटॅक करून टाकला.
काय काय डिफेंडच नाही करू. तुला भेटेल, चांगला भेटेल. ठीक आहे, आयुष्यात ज्या गोष्टी होतात ना त्या चांगल्यासाठीच होतात. अरे तुम्ही काय प्रत्येक गोष्टीत असताय. मी बिचारीला हे करतो, मोटिवेट करतो. ठीक आहे, हां बिचारी नाही आहेस तू. शोधून देऊ तुला, मी शोधून देऊ. 90 वरून 60 वर येईल ती. ऐकत नाही बाबा. ठीक आहे, एकदा टाळा त्यांच्यासाठी. ए तुला शोधू आपण तुझ्यासाठी एखादा मुलगा. ठीक आहे, सिंगल मुलं कोण कोण आहेत हात दाखवा मला. ठीक आहे, तू आउट आहेस. सॉरी तू कोणती पिशवी घेऊन आलायस? हां, तुला काय कोथिंबीर आणायला सांगितलेली? आणि हात वर करतो, मी सिंगल आहे. तू पण सिंगल आहेस, तू पण आहे सिंगल. अजून हात वर ठेवा, कोण कोण सिंगल आहेत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे, तू पण आहेस. ठीक आहे, काय तुझी क्रायटेरिया काय आहे? तुला काय वाटतं सध्या एक्सपेक्टेशन काय आहे मुलांमध्ये? तुम्ही थांबा, काही बोलू नका. हां, लॉयल हवा आहे. ठीक आहे, हां. आणि ऑनेस्ट असावा. ऑनेस्ट, लॉयल ऑनेस्ट. अरे असतात. अरे तुला चूक मिळाला, आम्हाला काय म्हणतो. हां, लॉयल ऑनेस्ट आणि टॉल हवा आहे. आणि तुझी एज काय आहे? 21 आहे. एजमध्ये काही आहे असं की किती मोठा चालेल? शुगर डॅडी नको आहे. अच्छा ठीक आहे, हां. मग 25 पर्यंत ठीक आहे. ठीक आहे, कोण कोण होते सिंगल हात दाखवा मला. हां, किती एज? 22. तू आउट. ठीक आहे, हां. असं वाटलं डमशरेट खेळतोय. हां 19 आउट आहेस तू पण. हां, तू हां 24. पाजी तू भाई पायलट आहे. पायलट आहे आणि एकदम सॉफ्ट स्पोकन पण आहे. आणि जे तुझ्यावर झालं ते त्याच्यावर पण झालंय. कडक सीन. बाजी चालेल. काय ब्रँडेड लिपस्टिक भेटेल. तू कोण आहे? जुडिओवाली आहेस? ब्रँडेड लिपस्टिक भेटेल. भाऊ तुला चालेल? तुला चालेल? तुला अरे तू जेंटलमॅन वाटतोस मला एकदम. तू बलराजचा मुलगा आहेस? बलराजच्याच व्हेन्यूवर येऊन काढा काय की नाही. हे काय नाही आवडली काय? अरे क्यूट तर आहे यार. अरे मग एकदा उभा राहून बघ. हा, एकदा उभा राहा, एकदा बघ तरी. हां 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 नकोच आहे. तुला अजून एक रिजेक्शन मिळालं यार. नको, तो नको आहे. ठीक आहे. आता जेवढ्यांनी हात वर केलं ते हात थोडा गोंडाच वाटतोय मला. हां, तुझी कधी होती लास्ट गर्लफ्रेंड वगैरे? हां, 1 वर्ष आधी. लॉयल राहशील तू? तिच्याकडे बघतोय आणि म्हणतोय 3 महिन्यापर्यंत. हां, रिजेक्ट का? तू अशी सुपरफिशियल आहेस? सुपरफिशियलला मराठीत काय म्हणतात? अंधश्रद्धा. ते सुपरस्टिशियस असतं आणि ही भाषा शिकवते. पोरं काही शिकत नाही तिच्याकडून. बोलते सुपरफिशियल अंधश्रद्धा. व्हेरी नाईस. ठीक आहे, एकदा टाळा होता सगळ्यांसाठी ज्यांच्यासाठी मी बोललो.